साहेब, महापौर गुप्ते आलेत. बसा महापौर. जय महाराष्ट्र साहेब. बोला बोला महापौर बोला. साहेब, ते जे काय बोलायचं आहे ते मन मोकळेपणानं बोला. बोला. लोकांचा कौल आता राज्यात आणि देशात स्पष्ट आहे. लोक आता जनता पार्टीच्या पाठीशी उभे आहेत. मग आता आपल्याला डोळे उघडून या सगळ्याकडे बघायला पाहिजे. मग आम्ही काय डोळ्यांवर झापडा लावली आहेत का? नाही नाही, तसं नाही. क्षमा करा, मी जरा स्पष्टच बोलतो साहेब. साहेब, शिवसेनेचं कार्य आता संपल्यातच जमा आहे. म्हणजे आपण लढा दिला, पण या इलेक्शनमध्ये लोक तुमच्यापासून म्हणजे आपल्यापासून दूर गेलेत. हे मी जे बोलतोय ना, ती सगळ्यांच्याच मनातली इच्छा आहे की जनता पार्टी हेच आता आपलं भविष्य आहे. त्यामुळे त्यांना विरोध करण्यापेक्षा शिवसेना जनता पार्टीत विलीन करून टाकू साहेब आपण. थांब रे. तसे हे चाकूसुरेवाले सेनेत हल्ली वाढत चाललेत. यांच्या बळावर ही संघटना कशी पुढे नेणार साहेब तुम्ही? सेना यांच्यासारख्या जीवाला जीव देणाऱ्या लोकांची होती आणि राहील. तुमच्यासारखे बाटलीत लाल पाणी विकणारे डॉक्टर याच लोकांच्या जीवावर महापौर झाले हे विसरू नका. डॉक्टर आहात तुम्ही. चाकूसुरे तुमच्याकडे पण आहेत. पण तुम्ही तुमचं पोट भरण्यासाठी वापरता आणि माझी माणसं लोकांचं पोट भरण्यासाठी चाकू चालवतात. पण एक लक्षात ठेवा, ज्यांना शिवसेना सोडून जायची आहे त्यांनी खुशाल जावं. मी एकटा जरी उरलो तरी 1,00,000 जमवण्याची ताकद आई जगदंबेने आम्हाला दिलेली आहे. आणि ज्या 5-25 चाकूसुरेवाल्यांचा उल्लेख तुम्ही केलात ना, याच 5-25 चाकूसुरेवाल्यांच्या जीवावर मी ही संघटना पुढे घेऊन जाईन. अरे काय हरकत आहे जय महाराष्ट्र बोलायला? जातीपाती विसरून चांगली कामं करा. मी कुठल्याही जाती धर्माचा वैरी नाही. माझ्याकडे बघा, हाडं दिसतील, वैर नाही. मी माणसाचं कर्म बघतो, धर्म नाही. चांगल्या कामाला कुठलाही धर्म नाही, जसं क्रिकेटला धर्म नाही. पण भारत हरला की काही मोहल्ल्यात जर पेढे वाटणार असतील, फटाके वाजणार असतील, तर ते मात्र बंद व्हायलाच पाहिजे. आपण सगळे राष्ट्रभक्त एकत्र राहिलो तर धर्माच्या नावाखाली माथी भडकवणारे संपून जातील, संपलेच पाहिजे. अरे तुमची ईद असो, आम्ही आनंदाने. पण शिवजयंती असेल तेव्हा तुम्हीही सहभागी व्हा, तेही जल्लोषात. आपण ह्यांच्या गळाभेटी घेतल्या तरी आपल्या वाटेला दगडच येणार असतील तर हे बंद केलं पाहिजे. मुस्लिम लीग बी काय नाही. या देशातले मुस्लिम मुस्लिम म्हणूनच जर वागणार असतील तर मात्र आपण फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच ठाम राहायचं. अरे षंडांची औलाद म्हणून जगू नका, मेलात तरी चालेल. अरे मतांसाठी कितीही लाचार.
निवडणूक आली की ह्यांना मुस्लिम आठवण. इथून पुढे जो हिंदूंचा विचार करेल तोच राज्य करेल. या प्रमोद महाजनांना मी सांगितलं होतं, या महाराष्ट्रात मराठी माणूस मराठी म्हणून मतदान करू शकतो, तसाच या हिंदुस्थानात हिंदू हिंदू म्हणून मतदान करेल. आणि आज रमेश प्रभूंना निवडून देऊन तुम्ही या देशाला हिंदूंची ताकद दाखवली आहे. या हिंदुत्वाचा प्रचार यापुढे न्यायालय रोखू शकणार नाही. न्यायालयाचा निकाल काही लागो, यापुढे शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच लढणार. गर्व से कहो, गर्व से कहो, गर्व से कहो. आपने भाषण देकर लोगों को भड़काया और आप ही के कहने पर आपके लोगों ने बाबरी मस्जिद को तोड़ दिया. मस्जिद? कौन सी मस्जिद? वहां पे तो राम मंदिर था, भगवान श्री राम का जन्म स्थान. आपको कैसे पता कि राम लल्ला वहीं पर पैदा हुए थे? नहीं तो पाकिस्तान में पैदा हुए थे, कराची या लाहौर में. साइलेंस प्लीज. अभी पहले के टाइम में बर्थ सर्टिफिकेट तो मिलता नहीं था, जो मैं आपको लाके दिखा था कि ये देखिए सर, दिस इज द डेट ऑफ बर्थ, सर दिस इज द प्लेस ऑफ बर्थ. और हिंदुस्तान की जनता ने मुझे बताया है, उनकी आस्था ने बताया है, उनकी भावना है कि राम लल्ला वहीं पैदा हुए थे. वकील साहब, आप मुझे एक बात बताएंगे? क्या? आपको पता है कि बाबर कहाँ पैदा हुए थे? मुझे नहीं पता. नहीं पता? मुझे पता था, मैं बताता हूं. बाबर अभी के उज्बेकिस्तान में पैदा हुए थे. तो क्या यह आपका उज्बेकिस्तान अयोध्या में है क्या? देखिए, मैं इसमें नहीं पढ़ना चाहता, लेकिन कुछ लोगों की भावना उस ढांचे से भी जुड़ी हुई थी जिसको आपके लोगों ने तोड़ दिया. नहीं, तोड़ा नहीं. हमने उसको वहां से साफ किया है. जय श्री राम 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 जय श्री राम. मतलब मस्जिद का ढांचा गिराकर भी आपने कोई गलती नहीं की? मैं तो उस वक्त वहां मौजूद नहीं था, और जो आप ये इल्जाम लगा रहे हैं वो मेरे ही लोगों पर लगा रहे हैं. आप मेरे लोगों पर इल्जाम लगाएंगे और मैं चुप रहूंगा? ऐसा कैसे हो सकता है? मैं अपने लोगों के लिए जीता हूं, उन्हें अकेला छोड़ दूं? वहां जो कुछ भी हुआ, हमने कोई गलती नहीं की, बल्कि जिन आक्रमणकारी शक्तियों द्वारा वहां जो जुल्म हुआ था उसे हमने तोड़ा है. उन्होंने की हुई गलती को हमने अभी सुधारा है. जय श्री राम जय श्री राम जय श्री राम. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर.